राष्ट्रीय उत्पन्नामधला चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नामधला काय शिकायचं आहे आपल्याला? चक्रीय प्रवाह शिकायचा. चला, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणजे काय तर लक्ष द्या का. तुम्ही वस्तू आणि सेवा बनवतो. आपण वस्तू आणि सेवा काय करतो? बनवतो. कोण बनवतं? प्रोड्युसर बनवतो. उत्पादक वस्तू आणि सेवा बनवतो. सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. तो पण कसा माहिती का? 2 सेक्टर मॉडेल म्हणजे द्विक्षेत्रीय प्रतिमान. दिसलं का तुम्हाला? है ना? चला मग बघा, सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम इज अ बेसिक कन्सेप्ट इन मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल अर्थशास्त्रामध्ये ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. बेसिक कन्सेप्ट म्हणजे एक मूलभूत संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही एक मूलभूत संकल्पना आहे. ओके, मग गंमत बघा आता इथे. मग आता इथे गंमत बघा बरं का. सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम मला म्हणायचं आहे म्हणजे कसं तर बघा, प्रोडक्शन युनिट म्हणजे उत्पादक हा काय करतो रे? प्रोडक्शन करतो, उत्पादन घेतो, है ना? वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतो. पण त्याला त्या वस्तू आणि सेवा बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याला त्याकडून मिळतात, समाजाकडून मिळतात, हे की नाही? समाज त्याला देतं उत्पादन घटक आणि तो समाजाला बदल्यात देतो काय? वस्तू आणि सेवा. कळलं का? वस्तू आणि सेवांच्या बदल्यात लोक काय देतात त्याला? प्राईस, किंमत. आणि त्या किमतीतनं तो काय करतो? लोकांचं पेमेंट करतो. कोणाचं? ज्यांच्याकडनं उत्पादन घटक घेतले त्यांचं. भावना पोचली का काही? म्हणजे एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही टाकली वडापावची गाडी. तुम्ही वडापाव विकून जे पैसे येतील त्या पैशांमधनं तुम्ही काय काय पे कराल रे? जो काम करतोय त्याला वेजेस द्याल, वेतन. त्याच्याकडनं जागा रेंटवर घेतली किंवा गाळा रेंटवर घेतलेला आहे त्याला तुम्ही काय देणार? रेंट, खंड. एखाद्याकडनं पैसे जर का उधारीवर आणले होते तर त्याला त्याच्यावर काय द्याल? व्याज. आणि तुम्ही स्वतः काय ठेवून घ्याल? नफा. कळलं का? पहिले तुम्हाला काय मिळतं? समाजाकडनं मिळतात उत्पादनाचे घटक. त्या बदल्यात तुम्ही त्यांना काय देतात? वस्तू आणि सेवा. वस्तू आणि सेवांचं विक्री करून जे मिळणारं उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून तुम्ही काय पेमेंट करतात? उत्पादन घटकांचे मोबदले. कळलं का? आणि या उत्पादन घटकांचे तुम्ही मोबदले पे केले म्हटल्यावर लोक वापस काय विकत घेतील? वस्तू आणि सेवा. येतंय लक्षात? म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा काय आहे? प्रवाही संकल्पना आहे. नॅशनल इन्कम इज अ फ्लो कन्सेप्ट. हा फ्लो चालूच राहतो. एक का खर्च, दुसरे का इन्कम, दुसरे का इन्कम, एक का खर्च. म्हणजे आपण जाऊन वडापाव खाऊन आलो किंवा आपण जाऊन त्यांच्याकडे मस्तपैकी 50 वडापावची ऑर्डर दिली, 50 वडापाव घेऊन आलो. ओके, त्यांना त्याचं इन्कम मिळालं. त्या इन्कममधून ते आता काय करतील? त्या आलेल्या पैशातनं कदाचित त्यांच्या मुलाची फी देतील. म्हणजे आपला खर्च होता पण ते त्यांचं उत्पन्न होतं. त्यांनी ज्याला फी दिली त्या व्यक्तीचं ते इन्कम आहे पण याचा ते एक्सपेन्स आहे, खर्च आहे. आलं का लक्षात? नक्की. चला पुढे काय म्हटलंय? द सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम रेफर्स टू प्रोसेस वेअर बाय अन इकॉनॉमीज मनी रिसिप्ट्स अँड पेमेंट्स फ्लो इन सर्क्युलर मॅनर कंटिन्युअसली थ्रू टाईम. कंटिन्युअसली काय होत राहतात रे? सर्क्युलर, सर्क्युलेट होत राहतात. किसी का खर्चा, किसी का इन्कम. कळलं का? नक्की. बरं, पुढे बघा. मग बघा, सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम कॅन बी डिटरमाइन लाईक फॉलोइंग. 2 सेक्टर इकॉनॉमी अँड 3 सेक्टर इकॉनॉमी. 3 प्रकारे तुम्ही याला बघू 2 प्रकारे बघू शकतात. द्विक्षेत्रीय प्रतिमान आणि त्रिक्षेत्रीय प्रतिमान, तृतीय क्षेत्रीय प्रतिमान. मग 2 सेक्टरमध्ये त्यांनी काय म्हटलंय? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? हाऊस होल्ड अँड बिझनेस फर्म्स. हाऊस होल्ड अँड बिझनेस फर्म्स म्हणजे वैयक्तिक कुटुंब आणि बिझनेस फर्म. बिझनेस फर्मला काय म्हणाल तर तुम्ही? व्यवसाय. आहे का असं? उत्पन्न इज इक्वल टू उद्योग आणि कुटुंब संस्था. बरोबर ना? कुटुंब संस्था आणि व्यवसाय यांचं मिळून काय आलं? उत्पन्न आलं, राष्ट्रीय उत्पन्न. तर त्रिक्षेत्रीय कसं येईल माहिती का? फक्त व्यवसायाचं आणि कुटुंबाचं नाही तर राज्य आपल्या गव्हर्नमेंटचं सुद्धा इन्कम ह्याच्यात धरायचं. गव्हर्नमेंट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर, सरकारी क्षेत्र. भावना पोचली का? नक्की. गव्हर्नमेंट सेक्टर्स इन्कम, हा गव्हर्नमेंट रिसिप्ट म्हणलं तरी चालेल. झालं बघा. एक आहे 4 सेक्टर
इकॉनॉमी. मग ह्या 4 सेक्टरमध्ये काय काय येतं रे? तर सगळं काही सेम टू सेम, पण एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, निर्यात वजा आयात, हे सुद्धा येतं. म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न काढण्याच्या पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्क्युलर फ्लो आपण 3 पद्धतीने किंवा 3 दृष्टिकोनातून चेक करू शकतो. मला म्हणायचं काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं नाही ते तर द्विक्षेत्रीय म्हणाल ना, 2 सेक्टर, तर 2 सेक्टरमध्ये म्हणाल फक्त कुटुंबाचं उत्पादन आणि उत्पन्न आणि व्यवसायांचं उत्पन्न. त्रिक्षेत्रीय म्हणाल ना, त्याच्यात कोण ॲड होऊन जाईल? सरकार, गव्हर्नमेंट. आणि 4 क्षेत्रीय म्हणशील ना, तर 4 क्षेत्रीयमध्ये निर्यात वजा आयात, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, हा सुद्धा इन्क्लूड होईल. भावना पोचली का? तो 10वा लेसन का आठवतोय? कारण आपण 10व्या लेसनमध्ये निर्यात आणि आयात शिकलो होतो ना, म्हणून त्याला तो लेसन आठवला. पण इथे त्याला घ्यायचं आहे आपल्याला, कारण राष्ट्रीय उत्पन्न जे आपण मोजतो ना, देशाचं उत्पन्न, तर देशाच्या उत्पन्नामध्ये ना फक्त व्यक्तीने कमवलेलं उत्पन्न किंवा व्यवसायाने कमवलेलं उत्पन्न नाही येत, सरकारने कमवलेलं उत्पन्न पण येतं, आणि प्लस निर्यात वजा आयात पण येते. भावना पोचली का? त्याला काय म्हणतो आपण? निव्वळ विदेशी उत्पन्न. निव्वळ विदेशी उत्पन्न, नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. आठवतं का राष्ट्रीय उत्पन्नाचं वैशिष्ट्य नंबर 4 का 5 होतं? राष्ट्रीय उत्पन्नाचं वैशिष्ट्य नंबर 4 की 5 आहे? चला फिर 2 सेक्टर मॉडेल आपल्याला शिकायचं आहे. 2 सेक्टर मॉडेल, द्विक्षेत्रीय प्रतिमानाने राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाहाला काय म्हणतात रे? चक्रीय प्रवाह, सर्क्युलर फ्लो बघायचा आपल्याला. ओके, लाईन बाय लाईन वाचणार आहे माधव मी आता. तो 2 सेक्टर द्विक्षेत्रीय प्रतिमान दिसतंय तुला, तिथून मी लाईन बाय लाईन वाचणार आहे, एकीकडे इंग्लिशचं आणि मग मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, पहिला पॅराग्राफ फक्त वाचायचा. देर आर 2 सेक्टर्स, हाऊस होल्ड अँड फर्म्स. आपल्याकडे 2 प्रकारच्या संस्था आहेत, एक आहे कुटुंब संस्था आणि एक आहे उत्पादन संस्था. इट डिवाइड्स डायग्राम इंटू 2 पार्ट्स. याच्यामुळे डायग्राम किती पार्टमध्ये डिवाइड झाला? 2 पार्टमध्ये झाला. बघा 2 पार्ट्स कसे आहेत. हाफ रिप्रेझेंट्स फॅक्टर मार्केट आणि हाफ रिप्रेझेंट्स कमोडिटी मार्केट. दिसलं का? अर्धा तुम्हाला काय दाखवतं? उत्पादनाच्या घटकांचा बाजार, आणि दुसरा दाखवतो तुम्हाला वस्तू आणि सेवांचा बाजार. दिसला का? नक्की? अरे काय दिसतंय का? चला बघूयात कसा. आपल्याला आकृतीच्या खाली पहिले वाचायचं आहे. इन द अबाव फिगर, वरच्या आकृतीमध्ये, द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन फ्लो फ्रॉम हाऊस होल्ड टू फर्म्स. सगळ्यात पहिले काय होईल रे माधव? पहिले वस्तू बनतील की पहिले उत्पादनाचे घटक मिळतील? पहिले वस्तू मिळतील की उत्पादनाचे घटक मिळतील? उत्पादनाचे घटक मिळतात, है ना. म्हणून त्यांनी तेच म्हटलंय आपल्या ह्या आकृतीमध्ये, वस्तूच्या उत्पादनाचे घटक हे कुटुंबाकडून कुणाला मिळाले? फर्म्सला मिळाले. दिसलं का? उत्पादनाचे घटक, माधव इकडे बघ, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे कुणाकडनं कुणाला मिळाले? हे इकडून कुटुंबाकडून मिळाले उत्पादन संस्थेला, हाऊस होल्डकडनं मिळाले फर्म्सला. दिसलं का? खाली बघा. And the firms use this factor of production to produce goods and services required by household. आणि फर्मने ह्याच उत्पादन घटकांना वापरून बनवल्या वस्तू आणि सेवा त्या कुणाला दिल्या? कुटुंबाला. माधव कळलं का काही? इकडे बघा, इथे हाऊस होल्ड आहे, उत्पादन कोणती आहे? कुटुंब संस्था आहे. यांनी उत्पादनाचे घटक दिले उत्पादन संस्थेला, आणि उत्पादन संस्थेने त्यातून बनवल्या वस्तू आणि सेवा त्या वापस कोणाला दिल्या? कुटुंब संस्थेला. भावना पोचली का? नक्की? पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त काय होतंय? वस्तू आणि सेवा आणि उत्पादन घटक यांचा प्रवाह होतोय. भावना पोचली? पुढे बघा. दस हिअर गुड्स फ्लो फ्रॉम हाऊस होल्ड टू फर्म्स अँड फ्रॉम द फर्म्स बॅक टू द हाऊस होल्ड. इट इज कॉल्ड ॲज प्रोडक्ट फ्लो. याला म्हणतात वस्तू आणि सेवांचा प्रवाह. आपण एकाकडनं गाळा घेतला रेंटवर, एकाकडनं कर्जावर पैसे घेतले, 4-5 लोकांना कामाला ठेवलं, है ना. हे उत्पादन घटक आहेत, वस्तूच आहेत ना, वस्तू आणि सेवा. त्याच्यापासून आपण बनवला, त्या जागा वापरून, ते पैसे वापरून आपण बनवला वडापाव. तो आपण लोकांना विकला. काय बनवली? वस्तू. हा होता वस्तू आणि सेवांचा प्रवाह. दिस इज कॉल्ड ॲज प्रोडक्ट फ्लो. इथे बघा, उत्पादन घटक आणि वस्तू आणि सेवा या कोणाला दिल्या? फर्म्सला दिल्या, है ना.
आणि त्या फर्मने उत्पादन संस्थेला त्यातून काय बनवल्या वस्तू आणि सेवा. ह्या पुन्हा कुणाला दिल्या कुटुंब संस्थेला दिल्या. म्हणजे इथे उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंबाकडून संस्थेकडे आणि संस्थेकडून पुन्हा कुटुंबाकडे वस्तू आणि सेवांचा प्रवाह. कळलं का? याला म्हणतात वस्तू आणि सेवांचा प्रवाह, प्रोडक्ट फ्लो. कळलं का माधव? कळलं का काही? आणि सेकंड बघा, सेकंड काय आहे, सेकंड पॅराग्राफ बघा. आणि इन सेम वे मनी ऑल्सो फ्लोज फ्रॉम फर्म्स टू हाऊसहोल्ड इन द फॉर्म ऑफ फॅक्टर पेमेंट्स such as rent, wages, interest and profit, and household use this income to purchase goods and services. Here money flows from firms to household and from household to firms. कळलं का? उत्पादन घटकांना सगळ्यात पहिले काय दिले गेले? मोबदले. इकडे बघा, ही ही कुटुंब आहे आणि हे काय उत्पादन संस्था. उत्पादन संस्थेने खंड वेतन व्याज नफा कुणाला दिला? कुटुंब संस्थेला. आणि कुटुंबाने हेच पैसे वापरून काय विकत घेतले? वस्तू आणि सेवा. हे पैसे कुठे जाणार वापस? उद्योगांकडे. काही भावना पोचली का वापस सांगू? हे बघ, सगळ्यात पहिले तो चार्ट बघ. त्या चार्टमध्ये तिकडे हिरव्या रंगाचा काय आहे? कुटुंब आहे, है ना. आणि या साईडला कोणता रंग आहे? जांभळा रंग आहे. तिथं कोण आहे? उद्योग संस्था किंवा उत्पादन संस्था आहे, बरोबर. आता पहिले आपण काय बघू? वरचं बघ, एकदम टॉपला बघ. खंड भूमी श्रम भांडवल संयोजक कोणी दिले? कुटुंबाने दिले उत्पादन संस्थेला. आणि त्याचा वापर करून बनवल्या गेल्या वस्तू आणि सेवा. खाली बघ, खालचं बघ, खालच्या साईडला डायरेक्ट लास्टला गुलाबी रंगाचा मोठा आहे ते. वस्तू आणि सेवा कोणी दिल्या? कुटुंब संस्थेला दिल्या. कोणी? उत्पादन संस्थेने. भावना पोचली का? म्हणजे इथं काय गेलं रे? वस्तू आणि सेवा एकाकडून गेल्या दुसऱ्याला भेटल्या, दुसऱ्याकडून गेल्या पहिल्याला भेटल्या. भावना पोचली? नक्की कळलं का? याला म्हणतात वस्तू आणि सेवांचा प्रवाह. ओके. आणि 2 नंबरला काय झालंय? 2 नंबरला त्यांनी म्हणलंय मनी फ्लो झालाय. मनी फ्लो, पैसा प्रवाह. मला एक सांग माधव, सबसे पहिले हमको क्या मिला? सायलेंट कर दो. सगळ्यात पहिले आपल्याला काय मिळालं? वस्तू आणि सेवा मिळाली की उत्पादन घटक दिले होते रे आपण? उत्पादन घटक ना. मग पेमेंट बी सगळ्यात पहिले कोणाला भेटेल? उत्पादन घटकांना. कोणत्या प्रमाणात? ते बघ दिलेलं आहे बघ, ते पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये. खंड वेतन व्याज नफा, खालचा. खंड वेतन व्याज नफा कोणी दिलं? कुणाला? उत्पादन संस्थेने दिलं कुटुंबाला. कळलं का? आणि मग तेच पैसे वापरून कुटुंबाने काय केलं रे? वस्तू आणि सेवा विकत घेतल्या. आणि विकत घेतल्यावर पैसे कोणाला जातील? ते उत्पादन संस्थेला. हा होता पैशाचा प्रवाह. कळलं का? हा होता द्विक्षेत्रीय पैशाचा प्रवाह. भावना पोचली का? द्विक्षेत्रीय प्रवाह, द्विक्षेत्रीय किंवा द्विक्षेत्रीय चक्रीय प्रवाह कोणाचा? राष्ट्रीय उत्पन्नाचा. 2 सेक्टर मॉडेल ऑफ नॅशनल इन्कम फ्लो. कसा वाला? सर्क्युलर वाला. किसी का इन्कम किसी का खर्चा. कळलं का काही? भावना पोचली का? हे एवढूसं लिहा, तुम्हाला 4 मार्काला येतं. खालचे जे 2 पॉईंट आहेत आपले, ते आता आपण जे 2 पॉईंट वाचले, ते 2 पॅरेग्राफ, ते 2 पॅरेग्राफ लिहायला आणि त्याच्यावरती आकृती काढायला 4 मार्काला येते. समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन आला की राष्ट्रीय उत्पन्नाचे सगळे वैशिष्ट्य लिहा आणि त्याला और आला हा वाला प्रवाह. सोपं आहे का नाही आहे? आकृतीवरून आपल्याला लिहायचंय काय कुठून जातं येते. येतंय लक्षात? नक्की. चला पुढे तुम्हाला काय वाचायचंय आता? त्याच्या खालचा पॅराग्राफ बघा. इन द सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम प्रोडक्शन जनरेट्स फॅक्टर इन्कम विच इज converted into expenditure and the flow of income continues as a production in continuous activity due to never ending human wants. त्यांना काय म्हणायचंय की कुटुंबाला मिळालं उत्पन्न उत्पादन संस्थेकडून, उत्पादन संस्थेला पण उत्पन्न मिळालं कुटुंबाकडून, आणि अशा प्रकारे हे उत्पादन चालूच राहणार. कारण ह्युमन वॉन्ट्स आर नेव्हर एंडिंग. कारण मानवाच्या गरजा कधी संपत नसतात. आज टूथब्रश केला उद्या करणार नाही का? करू ना. म्हणजे ह्युमन वॉन्ट्स आर अनएंडिंग, नेव्हर एंडिंग. सो प्रोडक्शन विल टेक प्लेस अगेन अँड अगेन कंटिन्युअसली. सो दिस मनी फ्लो अँड प्रोडक्ट फ्लो विल सर्क्युलेट अगेन अँड अगेन. भावना पोचली का? चलो
डिफरंट कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपल्याकडे वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर या संकल्पनांचं ना आज आपण फक्त फॉर्म्युला शिकून घेणार आहे. काय बघणार आहे? फक्त फॉर्म्युला. जास्त इन डिटेल आपल्याला याच्यात जायचं नाहीये. आज ओनली फॉर्म्युलेज बघायचे आणि मग आपण जेव्हा पुढे जाऊ ना अडचणींवर तेव्हा मी याच्यावर वापस मागे येईल. मग फॉर्म्युलेज बघा काय आहेत. पहिल्याचं नाव काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. चला जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता आपल्याकडे ना 4 फॉर्म्युले आहेत बरं का. एक काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ते ना माझा क्लास येतो, माझ्या क्लासमध्ये अशी प्रॉपर्टी क्लासची खराब करू नका तुम्ही कशानेच. आणि तो मार्कर कुठे? हे बघा आपल्याकडे 4 फॉर्म्युले. एक काय आहे? जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एक आहे एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. दुसरी आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जीएनपी आणि एक आहे एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट. यांच्या फॉर्म्युलामध्ये थोडा बहुत अंतर आहे बघा. पहिल्याचं काय म्हटलं त्यांनी? सी म्हणजे कन्झ्युमर. काय म्हटलं? सी म्हणजे काय? पहिलं काय? जीडीपी. सी म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर. माधव याला म्हणतात उपभोगावरील खर्च. त्याच्यानंतर आहे आय इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर गुंतवणुकीवरील खर्च. नंतर आहे जी म्हणजे सरकारी खर्च गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. दिसलं का तुम्हाला? प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट निर्यात वजा आयात. ओके. सेम याच फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला कसला आहे रे बाबा? जीडीपीचा आहे. या फॉर्म्युल्यामधनं फक्त वजा केलं डेप्रिसिएशन. तर हा काय आला रे? एनडीपी नेट नॅशनल प्रोडक्ट. मला एक सांगा पोरांनो, ग्रॉस प्रॉफिट मधनं आपण सगळे खर्च वजा करतो. ग्रॉस प्रॉफिट मधनं सगळे खर्च वजा करतो. तो काय येतो? नेट प्रॉफिट. सेम हा बघ जीडीपी आहे. सी म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर लोकांचा उपभोगावरचा खर्च. आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर गुंतवणूक खर्च. गुंतवणूक खर्च म्हणजे कोणाचा माहिती का? व्यावसायिक गुंतवणूक करता ना बिझनेस मध्ये तो खर्च. प्लस जी म्हणजे काय? गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे सरकारचा खर्च है ना. आणि प्लस इथं काय? एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट निर्यात वजा आयात. कळलं का? म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न. ह्या सगळ्यांची टोटल जी झाली ती काय आली? जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. ओके. आणि जर का तुम्ही ह्याच अमाऊंट मधनं वजा केलं डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. असं तुला डेप्रिसिएशन काढतो ना ते वाला घसारा म्हणता का? डेप्रिसिएशन जर का तू वजा केला डेप्रिसिएशन म्हणजे घसारा तर वजा करून जर का आलं तर त्याचं नाव काय? नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे निव्वळ कुठे गेलं त्याचं नाव? निव्वळ देशांतर्गत उत्पादन. कळलं का? ग्रॉस मधनं जेव्हा जाणार डेप्रिसिएशन स्थूल मधनं जाणार घसारा खर्च तर तो काय येणार? निव्वळ. भावना पोचली? तुम्हाला वाटलं ना तर हा फॉर्म्युला तुम्ही असा पण लिहू शकता बरं का माधव. हे बघा हा वाला फॉर्म्युला सेम हा वाला फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता. ब्रॅकेट मध्ये लिहिते हा मी. कन्झम्पशन एक्सपेंडिचर उपभोग खर्च प्लस इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर गुंतवणूक खर्च प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सरकारी खर्च प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. इम्पोर्टला एम म्हटलंय ना त्यांनी. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट आणि याच्यात न वजा करायचं काय रे माधव? डेप्रिसिएशन म्हणजे आपला घसाराचा खर्च. कळलं का? आणि हे बघा या सेम टू सेम फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट ऍड केली का फॉर्म्युला चेंज. त्याचं नाव ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. निव्वळ ग्रॉस म्हणजे स्थूल देशांतर काय रे? स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे बघ माधव. पहिले काय होता? सी कन्झम्पशन एक्सपेंडिचर उपभोगावरचा खर्च प्लस आय इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर गुंतवणुकीवरील खर्च प्लस जी गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सरकारचा खर्च प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट निर्यात वजा आयात प्लस रिसिप्ट्स मायनस पेमेंट येणी वजा देणी. तुमच्या एखाद्याचा पेपरमध्ये त्या पुस्तकावरती फॉर्म्युला चुकला असेल ना तो चेंज करायचा आहे म्हणून मी लिहिलं इथं. काहींच्या पुस्तकामध्ये ना फॉर्म्युल्यामध्ये गडबड असेल. एकूण राष्ट्रीय उत्पादन. हा एकूण राष्ट्रीय उत्पादन आहे ना
त्याचा फॉर्म्युला जर का चुकलेला असेल तर ते चेक करून घ्या, म्हणून मी लिहिलाय. कळलं का? येणी वजा देणी जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करतात या वरच्याच फॉर्म्युल्यामध्ये, तेव्हा तो येतो स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आणि हे नव्हतं ना तेव्हा तो होता स्थूल देशांतर्गत उत्पादन. भावना पोचली? आणि माधव सेम फॉर्म्युल्यातनं काय वजा करायचा? डेप्रिसिएशन. हा काय झाला? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. घसारा वजा केल्यानंतर. चल फॉर्म्युला सांगा. सी उपभोग खर्च प्लस आय इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर गुंतवणूक खर्च प्लस जी गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सरकारी खर्च प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट निर्यात वजा आयात प्लस रिसिप्ट्स मायनस पेमेंट्स येणी वजा देणी अँड माइनस डेप्रिसिएशन. कळलं का? इसको और एक शॉर्टकट आ सकता है जैसे ऊपर है जीएनपी माइनस डेप्रिसिएशन. भावना पोचली का? हे फॉर्म्युला जर का तुमच्या पुस्तकात चुकलेले असतील तर त्याला चेंज करून घ्या. कळलं का? या पुस्तकात नाही या 4 डेफिनेशन मध्ये एक डेफिनेशन पण चुकलेली आहे, पण ते आपण नंतर चेंज करू. एवढं कळलं म्हणून मी डेफिनेशन आता नाही घेते. भावना पोचली? फॉर्म्युला लक्षात आहे? ये ना रिकाम्या जागांना येतात म्हणजे ना असा फॉर्म्युला येतो आणि हे गायब राहतं. मग आपल्याला हे ओळखायचं राहतं. फॉर्म्युला दिलेला असतो आणि इथं रिकामी जागा करतात ते आपल्याला, आणि पूर्ण करा म्हणून मग मी हे तुम्हाला लिहून दिलंय. भावना पोचली का? हा कोणता होता? GDP. एवढं कळलं नक्की? बरं, हे होत्या स्थूल राष्ट्रीय संकल्पना की त्यांना काय म्हणायचंय? देशातलं उत्पन्न बघायचंय ना तर त्याच्यामध्ये येणी वजा देणी नका घेत बसू, फक्त निर्यात वजा आयात एवढंच घ्या. कळलं का? पण जेव्हा पूर्ण राष्ट्राचं लास्ट इन्कम बघायचंय, पूर्ण अगदी सगळं मिळून इन्कम बघायचंय, त्याच्यात येणी वजा देणी पण घ्यायच्या. कारण मला एक सांग, येणी आणि देणी यांचा फरक काय असतो बघ. देशाच्या बाहेरून कोणतरी इन्कम कमवलंय तो इथं आपल्या भारतातल्या मम्मीला पैसे पाठवू राहिला, देशात काय उत्पादन झालं का? नाही ना. मग ते आपलं उत्पादनावालं उत्पादन नाही ना. आलं का लक्षात? मग ते देशातलं उत्पादन आहे का? ते नाही. कळलं? तेच एक फॉरेनचा माणूस होता, फॉरेनचा व्यक्ती आपल्या इंडियामध्ये अँबॅसेडर म्हणून काम करतोय. तसं नाही का दुबई अँबॅसेडर वगैरे एम्बसी असतात माहिती ना, इंडियन एम्बसी, दुबई एम्बसी असे असतात ना. तशा प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या देशांचे एम्बसीज असतात आणि त्या एम्बसी मध्ये हे लोक काम करतायत. पण ते इथल्यासाठी काम करताय का? आपल्या देशासाठी? ते त्यांच्या फॉरेन देशासाठी काम करतायत. मग इकडे जे काही इन्कम कमवतील ते कुठे पाठवतील? ते तिकडे पाठवतील. म्हणजे तिकडचं आहे ना. म्हणून हे रिसिप्ट्स मायनस पेमेंट येणी वजा देणी हे देशांतर्गत मध्ये घ्यायचं नाही, ते राष्ट्रीय मध्ये घ्यायचं. क्योंकि फायनली इंडिया से पैसा आ रहा है, इंडिया से पैसा जा रहा है. ते कुठे येईल? सगळ्या टोटल मध्ये. टोटलचं नाव काय आहे? स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. इथं हे घ्यायचं. देशांतर्गत मध्ये, डोमेस्टिक मध्ये उसको लेने का नहीं. भावना पोचली? या भावनेला प्रोसेस करा आणि ती वाली जे आहेत ना फक्त फॉर्म्युले वाचा, बाकी कुछ नाही वाचलंय. फॉर्म्युले वाचा. मग मी तुम्हाला पुढचं सांगते काय वाचायचं. मेथड्स ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. आता आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती बघा किती आहेत? 3 आहेत. एक आहे आउटपुट मेथड, तिला अजून एक टोपण नाव आहे प्रोडक्ट मेथड. हे आउटपुटला मराठीमध्ये काय म्हटलंय? उत्पादन पद्धत. आणि दुसरी काय आहे? उत्पादन पद्धत आणि इथं काय नाव आहे अजून? मालसाठा पद्धत. खाली येते उत्पादन पद्धत आणि मालसाठा पद्धत. 2 नंबरच्या पद्धतचं नाव इन्कम मेथड, उत्पन्न पद्धत. आणि तिसरीचं नाव खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड. म्हणजे ना माधव एक एक्झाम्पल. एक दुकानदार आहे, त्याचं आपल्याला उत्पन्न शोधायचंय की हा भाऊ किती उत्पन्न कमवतोय है ना. तर तू 3 प्रकारे मोजू शकतो. कसं मोजायचं 3 प्रकारे? तर पहिला प्रकार असा की याला कुठून उत्पन्न मिळतंय सगळ्यांची टोटल मारा, म्हणजे त्याला म्हणायचं इन्कम मेथड, उत्पन्न पद्धत. 2 नंबरवाली होती ना ती. किंवा भाऊ तू या महिन्यात कुठे पैसे खर्च केले सांग मला. आपण सगळ्यांची लिस्ट लिहिली आणि मग त्याची टोटल मारली. खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड. ही 3 नंबरला होती. आणि 1 नंबरला आहे ना ती आहे उत्पादन पद्धत, आउटपुट मेथड.
भाऊ या महिन्यात किती वस्तू विकल्या तू? तो म्हणला 50 विकल्या. किती रुपयाच्या त्या वस्तू होत्या रे? म्हणे 1000च्या. 50 × 1000 50,000. कळलं का? किती विक्री केली त्याच्यावरनं पण आपण उत्पादन काढू शकतो. उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न. हे बघा का, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपल्याला 4 कन्सेप्ट आपण शिकलो ते तिथं फळ्यावर लिहिलेले आहेत मी, है ना. पण हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोजतो. तर सरकार आहे ना तिघांपैकी एक कोणतीही पद्धत यूज करू शकतं. प्रत्येक व्यवसायानुसार ती पद्धत बदलत असते. कारण मला एक सांगा, मी क्लास घेते, काय उत्पादन केलं रे मी? नाही ना. म्हणजे इथं उत्पादन पद्धत वापरता येणार नाही. इथं दुसरी पद्धत वापरता येईल, दुसरी किंवा तिसरी, उत्पन्न किंवा खर्च, या 2 पद्धती वापरता येऊ शकतात. आलं का लक्षात? म्हणजे काही ठिकाणी ना काही पद्धती आपण यूज करू शकत नाही, मग वेगळी पद्धत यूज करायची. आलं का लक्षात? मग आता सगळ्यात पहिले ना आपल्याला उत्पन्न पद्धत. आता हा क्वेश्चन जो येतो ना तुम्हाला तो 8 मार्काला येतो डायरेक्टली. हा क्वेश्चन पेपरला आला की किती मार्काला येतो? 8 मार्काला येतो. किती? 8 मार्काला येतो. आणि 8 मार्काला आल्यावर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय द्यायचं असतं? तर हे बघा, हे पण द्यायचं असतं. मी सांगते एक मिनिट. हे बघ इकडे बघ, इकडे बघ. ही राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली पद्धत आहे ना. ही वाली पद्धत आहे ना, इथून थोडंसं सुरुवात करायचं. याच्या 2-4 लाईन, याच्या 2-4 लाईन पाहिजेत आणि याच्या प्लस तुम्ही या तिघांच्या मिळून एकत्र लिहिले तरी चालतील. म्हणजे तुम्हाला उत्पन्न पद्धतीबद्दल 5 ते 6 लाईन मध्ये एक्सप्लेन करायचंय. प्लस तुम्हाला त्याच्यात दक्षता लिहायची आहे, प्रिकॉशन्स. आणि दुसरी पद्धत कोणती आहे? उत्पन्न पद्धती. हिच्याबद्दल 5-6 ओळी लिहायच्या आहेत. कमीत कमी 5-6 ओळी बनती बरं. तेवढं एक्सप्लेन करण्यावर चांगलंच असणार आहे ते. आणि त्याच्या प्रिकॉशन्स लिहायच्या आहेत, दक्षता. सगळ्या दक्षता लिहायच्या असतात त्या. एक्सप्लेन करायला 6-7 ओळीत लिहा, पण दक्षता या सगळ्या लिहायच्या आहे. आणि तुम्हाला माहिती का, हे बघा इकडे पाय, हिला पण दक्षता आहे, हिला पण दक्षता आहे, आणि तिसरी आहे ना तिला पण दक्षता आहे. आणि सगळ्या आहे ना आसपास सेम टू सेम. ह्यांच्यामध्ये फरक काय तो मी तुम्हाला सांगेल ना. तिघांपैकी कोणत्या पद्धती लिहायच्या असतात? फक्त 2 पद्धती. ते तुम्हाला असं म्हणत नाही ही सांगा किंवा ती सांगा. या 3 आहेत ना, 1, 2, 3, या तिघांपैकी कोणत्याही 2च पद्धती लिहायला लागतात. कोणत्याही 2 पद्धती. येते का लक्षात? नक्की. एक्सप्लेनेशन प्लस तुम्हाला त्याच्यासोबत काय द्यायचंय? प्रिकॉशन्स म्हणजे दक्षता. एवढं लिहावं लागतं. कळलं ना? किती मार्काचा क्वेश्चन येतो? 8 मार्काचा. सुरुवात कशी करणार? राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, डेफिनेशन काय आहे? ॲग्रिगेट मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ फायनान्शियल इयर. देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. कुठे लिहिली होती ती डेफिनेशन? कोणतं लिहिली होती तुमच्यापैकी? मी तुम्हाला ती व्हॉट्सअपला एकदा टाकते, म्हणजे मग तुम्हाला ती पाठ करता येईल. मग या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजण्याची पहिली तुम्ही लिहिणार डेफिनेशन, आणि मग खाली लिहिणार राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 2 पद्धती, किंवा मग लिहायचं खाली 3 पद्धती आहेत. 1, 2, 3. तिघींचे नावं लिहायचे माधव, पण एक्सप्लेन करताना किती करायच्या? 2 एक्सप्लेन करायच्या, क्योंकि 2 कुछ मार्क मिलने वाले. तिसरा काय को लिखते का? आलं का लक्षात? चला, पहिली मेथड कोणती आहे? आउटपुट मेथड. आता सगळ्यांनी मस्तपैकी आउटपुट मेथड पूर्ण वाचायची आहे. कोणत्या चार्टपर्यंत? तो येल्लोवाला चार्ट आहे ना, त्याच्या आधीपर्यंत वाचायची फक्त. ओके. कोणती रे? तर पहिली मेथड आहे आउटपुट मेथड. आउटपुट मेथडला काय म्हणता ग? उत्पादन पद्धती. चला, पहिला पॅराग्राफ बघा. दिस मेथड ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम इज ऑल्सो नोन ॲज प्रोडक्ट मेथड और इन्व्हेंटरी मेथड. या पद्धतीला अजून एक नाव आहे. काय नाव आहे? मालसाठा पद्धत. काय नाव आहे रे? मालसाठा पद्धत. कळलं का? इथे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे बरं का माधव, पण कसं? अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य इथे मोजायचे आहे. व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. कशावाले मूल्य? अंतिमवाले मूल्य. चला बघूयात. दिस मेथड अप्रोचेस नॅशनल इन्कम फ्रॉम आउटपुट साईड. या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, पण कसं रे बाबा? अंतिम वस्तूंच्या उत्पादनाच्या हिशोबाने मोजलं जातं. अकॉर्डिंग टू दिस मेथड इकॉनॉमी इज डिवायडेड इंटू डिफरंट सेक्टर्स
such as agriculture, mining, manufacturing, small enterprise, commerce, transport, communication and other services. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की ह्या पद्धतीनुसार आहे ना आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे कसं कसं अर्थव्यवस्था आहे ही कशी डिवाइड केलेली आहे. काही लोक काय करतात, शेती, काही लोक खाणकाम, काही लोक उत्पादन, काहींचे छोट्या छोट्या व्यवसाय असतात, काही लोकांचे मोठे व्यवसाय असतात, व्यापार असतो, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक, कम्युनिकेशन म्हणजे संदेशवहन अँड अदर सर्व्हिसेस आणि इतर वेगवेगळ्या सेवा. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न कमवत असतो. सो द आउटपुट और प्रोडक्ट मेथड इज फॉलोड आयदर बाय व्हॅल्यूइंग ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड ड्युरिंग अ इयर ॲट देअर मार्केट प्राइस और बाय ॲडिंग अप all the values at each other stage of production until these products are turned into final product. त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांनी या पॅराग्राफमध्ये काय दिलं आहे माहिती का, त्यांनी म्हटलंय इथं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं कसं, तर अंतिम वस्तू आणि सेवांच्या मूल्यानुसार, बाजार मूल्यानुसार, किंवा हे बघ, अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूंच्या उत्पादनावरील केलेल्या प्रत्येक टप्प्याच्या झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. वर्धित मूल्य म्हणजे काय रे, वाढलेलं मूल्य. वर्धित मूल्य म्हणजे तुम्हाला ज्या ह्या दोन पद्धती ना, हे बघ इथे एक पद्धत आहे अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरी आहे मूल्यवर्धित पद्धत. फायनल गुड्स मेथड आणि व्हॅल्यू ॲडेड मेथड, या दोन्ही मेथड्सचं एक्सप्लेनेशन त्यांनी वरच्या पॅराग्राफमध्ये दिले. येते का लक्षात? मग तुमने अगर इसको और इसको एक्सप्लेन करते वक्त ये लिखा तो भी चलेगा, नहीं लिखा तो भी चलेगा. फक्त तुम्हाला लिहायचं काय आहे, पहिला पॅराग्राफ इथे खूप महत्त्वाचा आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तू आणि सेवांच्या काय केलं ते मूल्याचे इथे राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो, इन्क्लूड केलं जातं. पहिली मेथड कोणती आहे ग, अंतिम वस्तू आणि सेवा. काय म्हटलं मी, अंतिम वस्तू पद्धती. म्हणजे मला सांग माधव, कच्चा माल पडलेला आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात धरला जाईल का? अर्धसिद्ध माल आहे माधव. म्हणजे ना आपण काय केलं, पोळीचं पीठ भिजवून ठेवलं. पोळीचं पीठ जे कोरडं पीठ होतं ना, आटा, तो काय होता, कच्चा माल होता, तो राष्ट्रीय उत्पन्नात धरला जात नाही. त्यापासून बनवलं मी पोळीचं पीठ पाणी भिजवून, है ना, पाणी टाकून. तो आहे कच्चा मालापासून बनवलेलं थोडंसं काम केलेलं आहे, त्याला म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. अर्धसिद्ध वस्तू, अभी भी पोळी नाही बनी आहे, अर्धसिद्ध वस्तू आहे, याला राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. जेव्हा ती पोळी बनेल ना फायनली, जी तुमच्या पोटात जाणार डायरेक्ट, ती आहे तुमची अंतिम वस्तू. कळलं का? म्हणजे एक आहे ना शेतकरी आहे, त्याने कापूस बनवला, कापूस अंतिम वस्तू आहे का? कारण कापूस डायरेक्ट नाही आपण वापरू शकत. कापसापासून बनला होता दोरा अंतिम वस्तू आहे. दोरा गुंडाळून फिरणार आहे का तुम्ही? म्हटलं ती अंतिम वस्तू नाहीये, तिला राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जाणार नाही. मग त्याच्यापासून बनला कपडा पण नुसता गुंडाळून फिरणार नाहीये आपण. आणि कपड्यापासून जो बनला शर्ट, तो डायरेक्टली आणून आपण वापरणार आहोत, डायरेक्टली आणून वापरता येऊ शकतो, त्याला म्हणायचं अंतिम वस्तू, फायनल गुड्स. आणि फायनल गुड्सची जी व्हॅल्यू आहे तीच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरली जाते. कच्चा माल किंवा अर्धसिद्ध वस्तू दोघांची मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जात नाही. कळलं का? इंटरमिजिएट गुड्स और रॉ मटेरियल व्हॅल्यू शुड नॉट बी इन्क्लुडेड व्हाईल कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम टू अवॉइड डबल काउंटिंग. दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कच्चा माल आणि अर्धसिद्ध वस्तू, सायलेंट कर, कच्चा माल आणि अर्धसिद्ध वस्तू यांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरायचे नाही. भावना पोचली का? अर्धसिद्ध आहे ना तिथे, दाखवू तुला. इथे मध्यम म्हटलंय आणि अर्धसिद्ध पण असं दाखवते. इथे मध्यम म्हटलंय बघ, इथे मध्यम आहे आणि अर्धसिद्ध वस्तू कुठे आहे रे, हा मग तुम्हाला दाखवते मी, बघू नंतर. हा अर्धसिद्ध वस्तू आहे त्याच्यामध्ये. एक तर त्यांनी मध्यम वस्तू म्हटलंय, नाहीतर ती असते अर्धसिद्ध वस्तू. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कधीही
अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजले गेले पाहिजे. भावना पोचली? चला मग त्याच्यात 2 प्रकारचे अप्रोच आहेत. एक कोणता पद्धत आहे रे? अंतिम वस्तू पद्धत, फायनल गुड्स अप्रोच. मग इथे त्यांनी जे मी जे बोलली ना आता तेच त्यांनी म्हटलंय, बघा वाचून बघा माझ्यासोबत. फायनल गुड्स आर दोज विच आर रेडी फॉर फायनल कन्झम्पशन. डायरेक्टली आणून तुम्ही काय करू शकतात? उपभोग करू शकतात. त्यांना अंतिम वस्तू म्हणतात. अकॉर्डिंग टू दिस अप्रोच, value of all final goods and services produced in primary, secondary or tertiary sectors are included in the, and the value of intermediate goods or intermediate transactions are ignored. Intermediate goods are involved in the process of production of final goods. So that is a final flow of output purchased by consumers. Hence, the value of final goods includes the value of intermediate goods. For example, bread included cost of wheat and making the flour. म्हणजे याचा अर्थ काय रे? त्यांना म्हणायचं आहे आपण बनवला ब्रेड. ओके, ब्रेड डायरेक्टली आपण आणून खाऊ शकतो, पण मैदा किंवा गव्हाचं पीठ हे डायरेक्ट खाऊ शकता का? फायनल कन्झम्पशन होईल का याच्याने आपलं? नाही. त्याला वापरून तुम्ही काय बनवणार? पीठ भिजवणार. त्या पिठापासून मग काय बनणार? ब्रेड बनणार. ब्रेडचं राष्ट्रीय उत्पन्नात मापन जेव्हा आपण करू, हे बघा ब्रेडची जी किंमत असेल, ब्रेड कितीला विकला जातो सध्या? 40ला 45ला. त्या 45 रुपयामध्ये गव्हाच्या पिठाची व्हॅल्यू इन्क्लूड आहे, गव्हाचं पीठ बनवण्याची व्हॅल्यू इन्क्लूड आहे, हे की नाही? कळलं का? मग गव्हाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ दळण्याची व्हॅल्यू राष्ट्रीय उत्पन्नात मोजायची नाही, कारण ती ऑलरेडी फायनल गुडमध्ये ऍड असते. अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये ती ऑलरेडी ऍड केलेली असते. माधव, कळलं का? नक्की समजलं? अर्धसिद्ध वस्तूंची मूल्य हे ऑलरेडी अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये समाविष्ट केलेले असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अर्धसिद्ध वस्तूंचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात वेगळ्या प्रकारे धरले जाणार नाही. यामुळे दुहेरी गणना टाळली जाते. पण तरी पण ना एक प्रॉब्लेम आला माधव. गव्हापासून बनवणारा गव्हाचं पीठ तो म्हणतो, अरे बाबा माझं गव्हाचं पीठ ठीक आहे, फायनल गुड्स आहे माझ्यासाठी तरी, त्या राष्ट्रीय उत्पन्न तयार करायला आला की नाही प्रॉब्लेम? आणि प्रत्येक जणाने आपली बनवलेली वस्तू फायनल समजून राष्ट्रीय उत्पन्नात धरली ना, तर राष्ट्रीय उत्पन्न किती दिसेल? डबल टिबलचं. ते कसं ते दाखवते चला तुम्हाला. पुढचा तुमचा एक्झाम्पल आहे बघा, मूल्यवर्धित पद्धतवाला एक्झाम्पल. एक म्हणे मी काय बनवला रे? कॉटन बनवला. कॉटनला काय म्हणता रे माधव? कापूस बनवला. कापूस. तो म्हणे मी कापूस आहे ना, कापूस मी विकला कितीला माहिती का? 150 रुपयाला. कापूस बनवायचा खर्च काय मला आलेला नाही. म्हटल्यावर किती रुपये ऍड झाले माझे? राष्ट्रीय उत्पन्नात घ्या 150 रुपये. धरून टाका स्ट्रेट फॉरवर्ड माझे 150 रुपये. ओके. 2 नंबरला त्याच्यापासून काय बनला माधव? धागा. धागा माधवने विकला कितीला? 250 रुपयाला. पण माधव त्या धाग्यासाठी तू कापूस कितीचा आणला होता? 150चा. तो वजा करून व्हॅल्यू किती ऍड झाली? 100. मग हा धागा वापरून समोरच्याने कपडा बनवून विकला. कितीला विकला? 400ला. पण धागा कितीचा होता? 250चा. किती व्हॅल्यू ऍड झाली? 150 रुपये. मूल्यवर्धित झालं 150. आले मी तिकडे. नंतर हा शर्ट बनला. शर्ट बनवून विकला 500ला. कापड कितीला आणलं होतं? 400ला. 500 मायनस 400 किती आले? 100. आता या मूल्यवर्धितची माधव टोटल मारू. इकडे पाय. 150 प्लस 150 300, 400 आणि एक 500. शर्ट कितीला विकला रे? 500 रुपयाला. मला सांगा तुम्ही दोरा लावून फिरणार आहे का? कापूस चिटकवून, कपडा गुंडाळून, शर्ट घालून. म्हणजे फायनल गुड्स काय आलं? शर्ट आलं. है की नाही? है ते की नाही? हा बघा ना, इथं टोटलची व्हॅल्यू पण किती आली? मूल्यवर्धितची व्हॅल्यू ॲडची 500 आणि शर्टची व्हॅल्यू पण किती होती बघ रे माधव? 500. हे राष्ट्रीय उत्पन्नात ॲड झालं पाहिजे. भावना पोचली का? आणि जर का माधव प्रत्येक जण म्हटला की ना कॉटन आला म्हणे कॉटन माझं फायनल गुड्स, हा म्हणे हे माझं फायनल गुड्स, जर का ह्याची टोटल मारली तुम्ही यांची तर ती येते 1300 रुपये. आपल्या देशाचं उत्पन्न किती आहे रे? 500 का 1300? पण दाखवलं किती जातं? म्हणून अंतिम वस्तू पद्धती पण कधी कधी
दुहेरी गणना होऊ शकते. आणि म्हणून आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी नवीन पद्धत आहे. तिचं नाव काय? मूल्यवर्धित पद्धत. अंतिम वस्तू पद्धतीमध्ये दुहेरी गणना होऊ शकते, म्हणून आपल्याकडे कोणती पद्धत आली? मूल्यवर्धित पद्धत आली. कळलं का? इथे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेल्या मूल्यवर्धितची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. हिअर वी कॅल्क्युलेट डिफरन्स किंवा मग काय म्हणतात व्हॅल्यू ॲडेड ॲट ईच स्टेज ऑफ प्रोडक्शन टू कॅल्क्युलेट नॅशनल इन्कम. भावना पोचली? कळलं नक्की? आता पूर्ण वाचायचं, त्यातलं कोणती गोष्ट मला नाही कळली मला ती सांगायची. वाचायला लावलंय तर खरंच वाचा. चला, तर इथे नीट व्यवस्थित बघा पुन्हा. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीमधली पहिली पद्धत कोणती आहे? उत्पादन पद्धत आहे. आता फक्त मी पहिले इंग्लिशवाल्यांना एक्सप्लेन करेन आणि लगेच मराठीवाल्यांना एक्सप्लेन करेन. इंग्लिशवाले बघा, सुरुवात कशी करायची तुम्हाला? नॅशनल इन्कमच्या डेफिनेशन सोबत. आणि मग तुम्ही म्हणणार की देर आर 3 मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. पहिली आहे आउटपुट मेथड, इन्कम मेथड अँड एक्सपेंडिचर मेथड. मग आपल्याला पहिली मेथड कोणती बघायची आहे? आउटपुट मेथड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हेंटरी मेथड ऑर स्टॉक मेथड किंवा प्रोडक्ट मेथड. प्रोडक्ट मेथड उत्पादन पद्धत, मालसाठा पद्धत. दिस मेथड अप्रोचेस नॅशनल इन्कम बाय आउटपुट साईड. हे ऐका ना, इथे आउटपुट साईड, मग तिकडं काय येईल? इन्कम साईड, आणि तिकडं एक्सपेंडिचर साईड. अरे 3 प्रकारच्या पद्धती ना तुमच्याकडे, ते सांगते मी तुम्हाला. अकॉर्डिंग टू दिस मेथड इकॉनॉमी इज डिवायडेड. हे लिहिण्याची गरज नाही, नॉट इम्पॉर्टंट. खालचं जो त्याच्या पुढचं आहे ना ते महत्त्वाचं आहे. द आउटपुट ऑर प्रोडक्ट मेथड पायनकालो इज फॉलोड बाय आयदर बाय व्हॅल्यूइंग फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर प्रोड्यूस ड्युरिंग अ इयर at a market price or adding up all values at each higher stage of production until these products are turned into final product at each stage of production. असं काय म्हटलं त्यांनी? कारण आपल्याकडे 2 मेथड्स आहेत ना. टू कॅल्क्युलेट नॅशनल इन्कम देर आर 2 अप्रोचेस बाय आउटपुट मेथड. फर्स्ट अप्रोच इज फायनल गुड्स मेथड, है ना. मग फायनल गुड्स मेथडचं बघा, फायनल गुड्स अप्रोच. These final goods are those goods which are ready for final consumption. म्हणजे जे आपण फायनली यूज करतो त्या वस्तू. And in this we added all the sectors production like primary, secondary or tertiary. All sector productions value and the value of intermediate transaction should be ignored. म्हणजे अर्धसिद्ध वस्तू, मध्यम वस्तू या ज्या आहेत, कच्चा माल, यांना मात्र राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाहीये. कळलं का? बट पुढच्या पेजवर या, त्यांनी एक्झाम्पल पण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मी तेवढं म्हटलं ना त्या डेफिनेशन नंतर डायरेक्ट मी एक्झाम्पलवर आली. फॉर एक्झाम्पल, प्राइस ऑफ ब्रेड इन्क्लुडेड ऑलरेडी द कॉस्ट ऑफ व्हीट अँड मेकिंग फ्लोअर, है ना. सो व्हीट अँड फ्लोअर आर बोथ इंटरमिजिएट गुड्स. गहू आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही अर्धसिद्ध वस्तू आहेत. So their values are already paid up during the process of production. So in final product, that is bread, the value of intermediate goods already included. भावना पोचली का? But here again problem of double counting arises, and to avoid this problem, the next approach is invented, which is called as value added approach. To avoid double counting, सुरुवातच अशी करायची. In this approach, to avoid double counting, value added approach is used. And according to this approach, value added at each stage of production process included. कळलं का? The difference between value of final output and input at each stage of production is called as value added. Thus, gross national product is obtained as a sum of total of value added by all different stages of production process till the final output is reached in the hands of consumer to meet final demand. कळलं का? स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढताना ते प्रत्येक स्टेजवर, प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजवर होणाऱ्या उत्पादनाच्या मूल्यवर्धितीची काय मारतात? बेरीज मारतात.
जोपर्यंत अंतिम वस्तू बनत नाही जी ग्राहकाच्या हातात देऊ शकतो डायरेक्टली वापरायला. कळलं का? त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे कॉटन यार्न क्लोथ अँड शर्टचं. भावना पोचली का? एक्झाम्पल लिहून त्या एक्झाम्पलला एका लाईनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे फॉर व्हॅल्यू ॲडेड अप्रोच. कळलं का? नक्की. मराठीवाले राष्ट्रीय उत्पन्नाची तुम्ही काय पहिले लिहाल व्याख्यानंतर लिहाल तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या 3 पद्धती आहेत. पहिली आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. मग तुम्ही उत्पादन पद्धत एक्सप्लेन कराल. नाव दिलं उत्पादन पद्धत की त्याला लिहिताना कसं म्हणाल? उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत असेही म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत असे सुद्धा म्हटले जाते. यात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य, बाजार मूल्य हे गृहीत धरले जाते किंवा प्रत्येक उत्पादनाच्या पातळीवर होणाऱ्या मूल्यवर्धिताची बेरीज जोपर्यंत काय येत नाही, अंतिम वस्तू बनत नाही तोपर्यंत येणाऱ्या मूल्यवर्धितांची बेरीज करून इथे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाऊ शकते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या दोन पद्धती आहेत. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 2 पद्धती आहेत. एक अंतिम वस्तू पद्धती आणि दुसरी मूल्यवर्धित पद्धती. एक आहे अंतिम वस्तू आणि या साईडला आहे मूल्यवर्धित पद्धती. दिसली का? नक्की. कळलं का? आणि मग लिहिणार कसं तुम्ही? अंतिम वस्तू पद्धतीमध्ये वस्तू आणि अंतिम वस्तू म्हणजेच ज्या ग्राहकाला प्रत्यक्ष वापरण्यासाठी उपयोगाच्या असतात अशा वस्तूंचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जाते. पण यात कच्चा माल आणि मध्यम वस्तू यांचे मूल्य मोजले जात नाही. कळलं का? नक्की. परंतु कधी कधी कोणती वस्तू अंतिम आणि कोणती वस्तू अर्धसिद्ध मध्यम वस्तू हे कन्फ्युजन होते आणि यामुळे दुहेरी गणनेची समस्या निर्माण होऊ शकते. आणि ह्या समस्येला सोडवण्यासाठी उत्पादन पद्धतीमध्ये दुसरी पद्धत आली. तिचं नाव आहे मूल्यवर्धित पद्धती. दिसली का? आणि मूल्यवर्धित पद्धतीमध्ये तुम्ही सुरुवात कशी करणार? तर राष्ट्रीय उत्पन्न मापनात उत्पादन पद्धतीने मापन करताना दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. मूल्यवर्धित पद्धतीमध्ये आपल्याकडे इकडे बघा माधव, तुम्ही जी फायनल वस्तू बनवली ना तिचं नाव आहे प्रदाने. काय म्हणायचं त्याला? प्रदाने. माधव, आउटपुटला काय म्हणायचं? प्रदाने. आणि इनपुट जो कच्चा माल आहे त्याला काय म्हणायचं? आदाने. प्रदानांमधनं आदान वजा करून म्हणजे आउटपुट्समधनं इनपुटची व्हॅल्यू वजा करून जी येईल ती काय असते? मूल्यवर्धित. आणि अंतिम वस्तू बनेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या मूल्यवर्धिताची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. कळलं का? आणि मग उदाहरणार्थ त्यांनी डायरेक्ट तो चार्ट दिलेला आहे, तो चार्ट लिहून टाकायचा. तो चार्ट येतो पिवळा रंगाचा, हा चार्ट लिहायचा आणि लिहून झाल्यावर ते बघा खाली जी लास्ट व्हॅल्यू दिली ना ती 100, 150, 100, 150 आणि इक्वल टू 500. त्याच्या आधी जे वाक्य दिलेलं आहे बघा ते वाक्य लिहायचं. ते वाक्य काय वाचा? उत्पादन पद्धतीच्या मूल्यवर्धित पद्धतीने प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या वाढीची मूल्यवर्धिताची बेरीज मारून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. कंसात 150 + 100 + 150 + 100 इज इक्वल टू 500. कळलं का? ये हमको लिखने का आहे. इतकं समजलं का? यात एवढं लिहिणं गरजेचं आहे. आणि हे लिहिल्यावर तुम्हाला ते पण लिहायचंय बघा, ते खालचं दक्षता. माधव, वस्तू आणि सेवांमध्ये कोणता कर असतो रे? प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष? तुम्हाला माहिती नसतो ना तुम्ही भरता असं, म्हणजे तो कसा आहे? अप्रत्यक्ष कर. एवढं मान्य आहे का तुम्हाला? नक्की. माधव, आता मी ज्या प्रश्न विचारेल ना त्याच्यातच दक्षता लपलेली आहे बरं का. चला,
पहिली दक्षता बघा तुमची काय. हे दक्षतेचे फोटो काढले का रे? चला, पहिली दक्षता. राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पादन पद्धतीने आपण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा खालील दक्षता घ्याव्या लागतात. ओके, पहिली दक्षता बघा काय. टू अवॉइड डबल काउंटिंग ओनली व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस मस्ट बी टेकन. हे माहिती नव्हतं का बरं तुम्हाला? आता केव्हाचं तेच ते वाचतोय आपण की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तूंचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरले गेले पाहिजे. पहिलं काय हे काढून. टू अवॉइड डबल काउंटिंग दुहेरी गणना टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजले गेले पाहिजे. ही वाली पहिली दक्षता होती. कळली का माधव? दुसरी दक्षता माधव, आता मला एक सांग, आपण काय म्हणतोय रे इथे? कोणती पद्धती म्हणतोय? उत्पादन पद्धती, प्रोडक्शन मेथड की नाही? मग आता माधवच्या काकांनी काय केलं? शेतीमध्ये उत्पादन घेतलं. एक्झाम्पल घे ना, तुमच्याकडे शेती ना म्हणून शेतीमध्ये यांनी उत्पादन घेतलं. आता शेतीमध्ये उत्पादन घेतल्यावर यांचं उत्पादन झालं होतं ना, त्यातले 25% याच्या काकांनी घरासाठी ठेवले आणि मार्केटमध्ये किती दिले विकायला? फक्त 75%. मग आता माधव मला सांग, उत्पादन झालं किती होतं? 100%चं. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या 25%ची अंदाजे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरायला पाहिजे होते आणि ते धरावे लागेल. कळलं का? म्हणजे मी लोणचं बनवलं आणि त्यातलं 50 किलो विकून टाकलं आणि 8 किलो माझ्या घरासाठी ठेवलं, तर त्या 8 किलोची राष्ट्रीय उत्पन्नात मूल्य मी मोजले गेलेच पाहिजे, अंदाजे का होईना. भले मी विकत नाहीये, पण अंदाजे मार्केट व्हॅल्यूनुसार साधारण पैसे मी त्याच्यात राष्ट्रीय उत्पन्नात मोजले गेले पाहिजे. भावना पोचली? तेच तर म्हणलंय दुसऱ्या पॉईंटमध्ये. प्रोडक्शन फॉर सेल्फ कन्झम्पशन बाय फार्मर शुड बी इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम बाय एस्टिमेट व्हॅल्यू. अंदाजे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजले गेले पाहिजे. भावना पोचली का? तिसरी दक्षता बघा. आत्ताच मी तुम्हाला विचारलं की ती काय होती रे? वस्तू आणि सेवा. वस्तू आणि सेवांवर माधव कर कोणता लागतो? अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्सेस. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना धरायचे नाही, क्योंकि तू सरकारला जेव्हा दिलं तेव्हा ते सरकारचं काय होतं रे? तुझा खर्च, पण सरकारचं काय होतं? उत्पन्न होतं. म्हणून त्याला राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. इनडायरेक्ट टॅक्सेस शुड नॉट बी इन्क्लुडेड. भावना पोचली का? अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना धरायचा नाही, वजा करून टाकायचा. कळलं का? पण मग माझं म्हणे, मॅडम अहो सरकारने मला सबसिडी दिली, ती धरू का राष्ट्रीय उत्पन्नात? तर हो, सबसिडीला काय म्हणता? अनुदान. अनुदान राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं, पण अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करायचा नाही. कळलं का? वाच रा 3 नंबरची. नुसतं हो नको म्हणू, 3 नंबरची वाच. नेक्स्ट बघा माधव, 4 नंबरचं. वाईल इव्हॅल्युएटिंग आउटपुट चेंजेस इन प्राइस लेवल बिटवीन डिफरंट इयर्स मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. कारण कसं असतं ना, वस्तू आणि सेवांच्या किमती आहेत ना, या वर्षानुवर्ष काय होत असतात? बदलत असतात. आणि यातला जो बदल होतो तो सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात गृहीत धरला गेला पाहिजे. मालसाठ्याची किंमत ही वर्षानुवर्ष काय होत असते? बदलते. या बदलाचा पण राष्ट्रीय उत्पन्नात मापन करताना लक्ष दिलं गेलं पाहिजे. भावना पोचली? नेक्स्ट, आता जे आपण नाही का फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं होतं, मी तो फॉर्म्युला मुद्दाम नाही पुसलाय, ते खाली वजा केलंय का? डेप्रिसिएशन, घसारा. भांडवली वस्तूंवर होणारी झीज राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना वजा केली गेली पाहिजे, वगळली गेली पाहिजे. वगळणे म्हणजे डिडक्ट करणे, डिडक्ट म्हणजेच रिड्यूस करणे. कळलं का? रिड्यूस म्हणजेच लेस करणे. डेप्रिसिएशन ऑन कॅपिटल ॲसेट्स शुड बी डिडक्टेड. नको ना, ते डोक्यात पडत. भांडवली वस्तूंवरील होणारी झीज ही राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना काय करायची माधव? वजा करायची. कळलं का? हो ठीक आहे ना, आलं लक्षात. मला तेच समजलं, एवढं लवकर कसं काय आलं म्हटलं. 5 नंबर राहिलं बघा. थांबा 2 मिनिटं. 5 नंबरचं काय होतं? निर्यातीचं मूल्य धरायचे आणि आयातीचे मूल्य वजा करायचे. कळलं का? म्हणजे तुम्हाला इम्पोर्ट शुड बी ना एक्सपोर्ट शुड बी ॲडेड आणि इम्पोर्ट शुड बी डिडक्टेड. कळलं का? अजून एक राहिलं 7 नंबरचं माधव. 7 नंबरचं बघ काय.
जुन्या वस्तूंची खरेदी विक्री मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरायचे नाही. ऐका ना, डेफिनेशन आठवते का डेफिनेशन? माधव, देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात, है ना, देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ॲग्रिगेट मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ फायनान्शियल इयर. म्हणजे याच वर्षी जे इन्कम वस्तू बनवल्यात ना त्या ना. मग मला एक सांग माधव, मागच्या वर्षीची कार बनवलेली होती ती कोणतरी यावर्षी विकली, तिचा या वर्षीच्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश व्हायला नको, क्योंकि वो अभी बनीच नाहीये. अभी बनी तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येणार, नाहीतर नाही. भावना पोचली का? नक्की कळलं का तुम्हाला या 7 दक्षता? अरे या 7 दक्षतांमधल्या 2-3 दक्षता तर आपण ऑलरेडी आधी शिकून आलो होतो. पहिली काय होती तर म्हणे अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरावे, है ना. ओनली व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी इन्क्लुडेड. 2 नंबरला काय म्हटलंय, प्रोडक्शन फॉर सेल्फ कन्झम्पशन शुड बी ॲडेड एस्टिमेटेडली, है की नाही. म्हणजे स्व उपभोगासाठी केलेलं उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं गेलं पाहिजे. 3 नंबर काय होतं बघा त्याच्यामधलं, इनडायरेक्ट टॅक्सेस शुड बी डिडक्टेड अँड सबसिडी शुड बी ॲडेड. अप्रत्यक्ष कर वगळायचा तर अनुदानांना मोजायचे. कळलं ना. पुढे while calculating national income output changes in price level between different years must be taken into account. म्हणजे वेगवेगळ्या वर्षांमध्ये होणाऱ्या किमतीतील बदल सुद्धा लक्षात घेतले गेले पाहिजे. 5 नंबर, निर्यातीला समावेश करा, आयातीला वगळा किंवा वजा करा. एक्सपोर्ट शुड बी ॲडेड अँड इम्पोर्ट शुड बी डिडक्टेड. 6वं काय होतं, डेप्रिसिएशन ऑन कॅपिटल ॲसेट शुड बी डिडक्टेड. म्हणजे भांडवली वस्तूंवर होणारा घसारा हा वजा केला गेला पाहिजे. आणि 7 नंबर, जुन्या मालमत्तांची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात धरायची नाही. म्हणजे व्हॅल्यू ऑफ सेल ऑफ ओल्ड मशिनरीज और सेकंड हँड ॲसेट्स शुड बी डिडक्टेड किंवा शुड नॉट बी इन्क्लूड, धरायचे नाही. भावना पोचली का? दक्षता कळाल्या का? नक्की. त्या खालच्या पॅराग्राफमधली एक लाईन नेहमी लक्षात ठेवा, आउटपुट मेथड इज ती वाली वाईडली युज्ड इन अंडर डेव्हलप कंट्रीज. ज्या अविकसित देश असतात ना, अविकसित देश, अशा देशांमध्ये उत्पादन पद्धती ही स्पेशली वापरली जाते. अविकसित देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धती वापरली जाते. भावना पोचली का? पण आपली इंडिया रे, आपला भारत हा विकसनशील देश आहे, हा सर्व पद्धतींचा वापर करतो. चलो नेक्स्ट मेथड कोणती आहे, इन्कम मेथड. कोणती मेथड? इन्कम मेथड. बरं मला एक सांगा ना, आउटपुट मेथड जिथे उत्पादन होत नाही तिथे ही पद्धत वापरली जाऊ शकत नाही, हे लक्षात राहील ना. अरे वाहतूक करताय, ट्रान्सपोर्ट, तिथे चालू होईल का? ही लागेल का? शिकवतीये मी, इथे चालेल का? इथे उत्पादन पद्धत चालू शकत नाही. तिकडे आपल्याला खालची पद्धत खालच्या दोन्ही यूज करू शकता तुम्ही. तर त्यातली पहिली कोणती रे? इन्कम मेथड, उत्पन्न पद्धत. 2 नंबरवाली पद्धत बघ ना, उत्पन्न पद्धत. चलो मैं वाचती हूँ पहले. दिस मेथड ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम इज ऑल्सो नोन ॲज फॅक्टर कॉस्ट मेथड. हिचं टोपण नाव आहे बघ रे, उत्पादन खर्च पद्धती. बरोबर का रे? राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला उत्पादन खर्च पद्धती असेही म्हणतात. आहे का? अच्छा, घटक खर्च म्हणलंय का? घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मापणी अशी पद्धत म्हटलं जातं, है ना. माधव हे बघ, तुम्ही रेंट देता, कोणाला देता? ज्याच्याकडनं जागा घेताय, लँड घेता. खंड देता कोणाकडनं? ज्याला भूमी घेतली त्याच्याकडनं भूमी घेतली. व्याज देतात कोणाला? ज्याच्याकडनं भांडवल घेतलं, है ना. वेतन देता कोणाला? ज्याला कामावर ठेवलंय. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॅक्टर कॉस्ट मेथड. उत्पादन खर्च पद्धती पण म्हणायचं हिला. का बरं असं म्हणायचं माहिती का?
उत्पादन खर्च पद्धती का म्हणायचं माधव याला? कारण हे बघ, तुला माहिती का जगाच्या पाठीवर लोक किती पण इन्कम कमवत असेल ना, हा म्हटला मी बिझनेस करतो, याला काय मिळेल? नफा. एक जण म्हणजे मॅडम मी त्यांचं ना काम करून देतो, याला काय भेटल? वेतन. येत आहे का लक्षात? एक जण म्हणजे मॅडम मी त्याला माझे पैसे दिले होते, त्याच्या बदल्यात पैसे घेणारे, काय घेतलं त्याच्याकडनं? व्याज. आणि याच्याकडे पडलेली होती जागा, अहो मॅडम माझी जागा त्यांनी वापरली, त्याला काय भेटल? खंड. इन्कम भेटेल, पण कसं? खंडला काय म्हणतात ते? भाडं. पण त्यांनी इथं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये खंड म्हटलंय आणि इंग्लिशमध्ये रेंट. म्हणजे उत्पन्न पद्धतीमध्ये ना माधव, फक्त तुम्हाला उत्पन्न बघायचं आहे ना. मग उत्पन्न बघताना मला एक सांगा, हे जे उत्पन्न आहे ते कोणाचं तरी काय असणार आहे? खर्च असणार आहे की नाही? उत्पादन घटक खर्च पद्धती. काय ही? फॅक्टर कॉस्ट मेथड. उत्पादन घटक खर्च पद्धती. खरंच कळलं का मी काय म्हणते ते माधव? चल बघूयात पुढे, मग नंतर मग सांगते मी पुन्हा एकदा. अकॉर्डिंग टू दिस मेथड, माधव पुस्तकात, according to this method, income payments received by all citizens of country in a particular year are added. That is, income that accrue to the all factor of productions by way of rent, wages, interest and profit are added together. But income received in form of transfer payment should be ignored. माधव, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पन्न पद्धतीमध्ये सर्व उत्पादन घटकांचे मोबदले यांची काय केली जाते? बेरीज केली जाते. परंतु माधव, हस्तांतरित देणी ही धरली जात नाही. व्हॉट इज ट्रान्सफर पेमेंट? लक्ष द्या माझ्याकडे. व्हॉट इज ट्रान्सफर पेमेंट? 2 मार्क येतं बरं का टिपा द्याला. हस्तांतरित देणी काय असतं माहिती का? तुझं उत्पन्न, सरकारचं खर्च. म्हणजे एक एक्झाम्पल, मी ओबीसी आहे म्हणून मी काय केला? स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आणि मग मला 1200 रुपये स्कॉलरशिप मिळाली. मी म्हटलं माझं उत्पन्न. सरकार म्हणे नाही अगं बाई माझा खर्च येतो. तुझं उत्पन्न आहे पण तो माझा खर्च आहे, सो इसको राष्ट्रीय उत्पन्न में धरने का नाही. भावना पोचली का? अजून एक एक्झाम्पल, एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, त्याला पेन्शन मिळतीये. तो म्हटला अरे वा माझं इन्कम. त्याला नो, तुझं इन्कम आहे पण सरकारचा, याला हस्तांतरित देणी म्हणता. सो याला राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं नाही. ट्रान्सफर पेमेंट शुड नॉट बी इन्क्लुडेड वेल कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. कळलं का? राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पन्न पद्धतीमध्ये सर्व उत्पादन घटकांचे मोबदले मोजा की, खंड, वेतन, व्याज, नफा. परंतु हस्तांतरित देणी धरायची नाही. भावना पोचली का माधव? नक्की? ओके. मग त्यांनी यात ना एक वाक्य दिलंय, ते वाक्य आपल्याला खाली पण उपयोगाचं आहे. चला बघूयात. द डेटा पर्टेनिंग टू इन्कम आर ऑब्टेन फ्रॉम डिफरंट सोर्सेस. माझं म्हणे मॅडम तुम्हीच मला सांगा, कोणी किती उत्पन्न कमवलं मला कसं कळणार? मग मी माधवला म्हटलं अरे लोक काय भरता? इन्कम टॅक्स रिटर्न भरता की नाही? इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर विवरणपत्र भरता की नाही? आणि मग त्या आयकर विवरणपत्र प्लस बुक्स ऑफ अकाउंट्स, लोकांचे बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय रे? खाते पुस्तकं, प्लस ॲज वेल एज एस्टिमेट फॉर स्मॉल इन्कम. आणि काही लोक छोटे इन्कम कमवतात छोट्या प्रमाणावर, ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, त्याच्यात न राष्ट्रीय उत्पन्नाचा डेटा कलेक्ट केला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमचं दुकान रस्त्याच्या स्ट्रीटच्या साईडला टाकलं, महानगरपालिकेवाले येऊन 50 रुपयाची पावती फाडून घेऊन जातात, है ना? काही लोक 50ची पावती फाडून देतात नगरपालिकेवाले. 50ची पावती फाडली आणि त्याच्या पावतीच्या पुढे त्यांचं तुमच्या व्यवसायाचं नाव लिहिलंय. म्हटलं ह्या व्यवसायाने अंदाजे एवढं इन्कम कमवलं असं मोजून तर धरू शकतो ना, अंदाजे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरतो आपण, आहे की नाही? आयकर विवरणपत्र, त्याच्यामधनं सुद्धा लोकांच्या उत्पन्नाचा काय लागतो? पुरावा भेटतो का नाही? लोक इथून उत्पन्न कमवत आहे. आणि मग उत्पन्न पद्धतीने अशा रीते राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. भावना पोचली का? ओके. मग पुढे बघा खाली, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, कॅन बी ट्रीटेड ॲज सम ऑफ फॅक्टर इन्कम्स अर्न ॲज अ रिझल्ट ऑफ अंडरटेकिंग इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. एवढं सगळं लिहिण्याची गरज नाही आहे, पण आपण GNP हा कॅल्क्युलेट करू शकतो या मेथडमध्ये. या मेथडने स्थूल राष्ट्रीय उत्पादन आपण ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो.
है की नाही. आणि त्याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे बघा. नॅशनल इन्कम इज इक्वल टू राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड वेतन व्याज नफा. दिसलं का तुम्हाला. रेंट वेजेस इंटरेस्ट अँड प्रॉफिट प्लस मिक्स इन्कम. मिक्स इन्कम म्हणजे काय रे, मिश्र उत्पन्न. आणि प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. अब्रॉड म्हणजे काय रे, विदेश. अरे निर्यात वजा आयात, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. मग एक जण मला म्हणे माधव मिश्र इन्कम काय, मिश्र उत्पन्न मिक्स इन्कम म्हणजे काय. आता मला एक सांगा, माझं इव्हेंटचं काम आहे, इव्हेंट मॅनेजमेंटचं. मी डायरेक्ट काय कमवले, पैसे कमवले, एकदम पैसे कमवले. आता मला कसले पैसे किती आले हे सगळं डिटेलमध्ये मला एक्सप्लेन करता येणार नाही एखाद्या वेळेला. मग याला काय म्हणणार तुम्ही, मिश्र उत्पन्न. कळलं का. काही लोक सगळ्यांची मिळून टोटल इन्कम दिलं. आता तुला काय माहीत कसलं कोणतं वायफ वगैरे नाही, त्याला कुठं घेशील तू, मिश्र इन्कममध्ये, मिक्स इन्कममध्ये. भावना पोचली का. डेफिनेशन छोटं आहे की नाही याच्या पहिल्याच्या तुलनेत. आणि माधव, ए माधव, हे बघ ह्या दक्षता आहेत ना, खाली कर ना. हे बघ ह्या दक्षता आहेत ना ह्या, हां या सेम तिकडे पण आहेत बघ. ह्याच्यामध्ये थोडे बहुत बदल आहेत आपल्याकडे. उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत ह्यांच्या दक्षता सर्व सेम टू सेम आहे, थोडी बहुत बदल आहे. काय आहे ती बघूयात चला. राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना उत्पन्न पद्धतीने मापन करायचे आपल्याला जेव्हा इन्कम मेथडने, तर तुम्हाला काय प्रिकॉशन्स पाळाव्या लागतील, दक्षता काय. तर चला दक्षता नंबर 1, ट्रान्सफर इन्कम्स लाईक ट्रान्सफर पेमेंट्स. ट्रान्सफर इन्कम और ट्रान्सफर पेमेंट्स लाईक स्कॉलरशिप, गिफ्ट, डोनेशन, चॅरिटी, ओल्ड एज पेन्शन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स शुड बी इग्नोर्ड. माधव तुला हे माहिती का, ई श्रम कार्ड होतं बघा, 1-2 वर्ष आधी ई श्रम कार्ड खूप जोरात चालू होतं. ई श्रम कार्ड योजना. 18 वर्षाच्या वरती आहात आणि तरी तुम्हाला जर का जॉब नाही मिळते, तुम्ही शिकलेले आहात, तर तुम्हाला ते श्रम कार्ड आपल्याला काढायचं होतं. त्याच्या थ्रू आपल्याला मेसेज यायचे की अशा ठिकाणी इथे जॉब्स आहेत वगैरे असं. गव्हर्नमेंट आपल्याला जॉब प्रोव्हाइड करण्यासाठी काय पाठवायचे, एक काय म्हणतात जॉबच्या रिक्वायरमेंट्स पाठवायचे. आणि नाहीच जॉब भेटला तर आपल्याला काय मिळायचं, दर महिन्याला बेरोजगारी भत्ता, अनएम्प्लॉयमेंट अलावन्स. बघा का पहिलं काय होतं, स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती, गिफ्ट भेटी, डोनेशन्स देणग्या, चॅरिटी डोनेशन म्हणजे दान, चॅरिटी म्हणजे देणग्या, ओल्ड एज पेन्शन निवृत्ती वेतन, अनएम्प्लॉयमेंट अलावन्स बेरोजगारी भत्ता. हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना, हे आपलं उत्पन्न नाही रे, पण सरकारचा खर्च आहे. इन्कम टू पर्सन बट एक्सपेंडिचर फॉर गव्हर्नमेंट. सो इट शुड नॉट बी इन्क्लुडेड while calculating or computing national income. कळलं का. कम्प्यूट करणं म्हणजे सुद्धा कॅल्क्युलेट करणंच असतं. ओके. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी धरायच्या नाहीत. कळलं का माधव. आता बघा बरं का, माधवच्या मम्मीने त्याच्यासाठी पोळ्या बनवल्या, ह्याचे कामं केले, तर ते आउट ऑफ लव्ह अँड अफेक्शन आहे, प्रेम आहे, माया आहे, जिव्हाळा आहे, म्हणून मम्मीने कामं केले. ह्याच्यासाठी आपण तिला काही चार्जेस दिलेत का, नाही. मग त्याला राष्ट्रीय उत्पन्नात मोजता येऊ शकत नाही, कारण मूल्य कसं मोजायचं, मम्मीच्या मायेचं मूल्य कोण करणार, है की नाही. चलो तो वाला पॉईंट आहे दुसरा. ऑल अनपेड सर्व्हिसेस लाईक सर्व्हिसेस ऑफ हाऊसवाईफ, टीचर टीचिंग टू हर ओन चाइल्ड शुड बी इग्नोर्ड. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मोफत दिलेल्या सेवांचे राष्ट्रीय उत्पन्नात मूल्य धरायचे. कळलं. तिसरं वाचूयात. एनी इन्कम फ्रॉम सेल ऑफ सेकंड हँड गुड्स लाईक सेल ऑफ कार हाऊस शुड बी इग्नोर्ड. मग अशी तर तेच पाहिलं ना, मग अशी बघितलं की नाही शेवट नंबरला माधव, इथं 3 नंबर आहे, तिकडे 7 नंबर आहे पाय आधीचा. जुन्या वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात धरली जात नाही. चलो हे नवीन आहे हा, 4 नंबर. आता मला एक सांग माधव, शेअर्स डिबेंचर्स नाही का आपण जे शिकलो होतो SP मध्ये, भाग कर्ज रोखे प्रतिभूती, ह्या काय आपण उत्पादन करतो का, मग यांचे खरेदी विक्रीचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरले जात नाही. नाही एवढा मोठा इन्कम आहे तरी पण नाही धरलं जात, क्योंकि वो ना वस्तू है ना सेवा है. कळलं का. राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना भाग कर्ज रोखे प्रतिभूती यांची खरेदी विक्रीचे मूल्य धरले जात नाही. भावना पोचली. क्योंकि उसकी वजह से
पाचवा नंबर काय आहे, रेव्हेन्यू रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट थ्रू डायरेक्ट टॅक्सेस शुड बी इग्नोर्ड ॲज इट इज ओनली अ ट्रान्सफर इन्कम. हे बघा, तुम्ही सरकारला काय दिलं, टॅक्स दिला, प्रत्यक्ष कर. माधव, हे उत्पन्न आहे ना, उत्पन्न पद्धती की नाही, उत्पन्न पद्धतीवर आपण कोणता टॅक्स भरतो, प्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स रे, आयकर, उत्पन्नावरील कर, तो राष्ट्रीय उत्पन्नावर धरला जात नाही, क्योंकि वो हमारा खर्चा आहे, पण सरकार का इन्कम आहे. सरकार म्हणतं मला टॅक्स भेटला, इन्कम, तर असं नो, इट इज माय खर्चा, घ्यायचं नाही. मग हा म्हणेल मॅडम तुम्ही तर सांगितलं, मी तुम्हाला फी भरली आणि तुम्ही जाऊन खर्च केला, तुमचा खर्च माझं उत्पन्न. असं काही नाही, आपला विषयच नाही. इथं विषय कोणाचा आहे, सरकारचा आणि आपला. कळलं का, सरकारचा खर्च तुमचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जात नाही, तुमचा खर्च सरकारचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जात नाही. कळलं का माधव? माधव, दोन गोष्टी आहेत, हस्तांतरित देणी आणि हस्तांतरित येणी. सरकारचा खर्च आणि तुमचं उत्पन्न म्हणजे स्कॉलरशिप आहे की नाही, ही हस्तांतरित देणी, याला राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जात नाही, ट्रान्सफर पेमेंट. सेम प्रत्यक्ष कर, आपण सरकारला भरला रे आपलं खर्च, पण सरकारचं उत्पन्न, ट्रान्सफर इन्कम्स, हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात धरले जात नाही. हस्तांतरित देणी येणी राष्ट्रीय उत्पन्नात धरली जात नाही. भावना पोचली का? हां, हे वाला जरा तुमचं नवीन आहे बरं का, हे वाला नवीन आहे, बघून घ्या. 6वं वालं, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट ऑफ कंपनीज, इन्कम फ्रॉम गव्हर्नमेंट प्रॉपर्टी, प्रॉफिट फ्रॉम पब्लिक एंटरप्राइजेस सच एज वॉटर सप्लाय शुड बी इन्क्लुडेड. म्हणजे माधव, नगरपालिका, बस डेपो, रेल्वे यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरलं गेलं पाहिजे, क्योंकि सरकारने सुविधा दी है, सरकारने फॅसिलिटीज दिल्यात ना, त्याबदल्यात सरकारने इन्कम घेतले, सो ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जातं. कळलं का? सरकारी कंपन्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जातं. कळलं का? आणि 7 नंबर, हे 7 नंबर आपलं ऑलरेडी झालेलं आहे, तिकडच्या साईडला 3 नंबरला होतं ते. अंदाजे मूल्य, ज्या वस्तू आणि सेवा तुम्ही स्वतःसाठी वापरतात त्याचं अंदाजे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरलं गेलं पाहिजे. कळलं का? एस्टिमेटेड व्हॅल्यू और इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ प्रोडक्शन केप्ट फॉर सेल्फ कन्झम्पशन अँड इम्प्युटेड रेंट ऑफ ओनर ऑक्युपाईड हाऊसेस शुड बी इन्क्लुडेड. आपण स्वतःसाठी काहीतरी वापरतोय, वस्तू वापरतोय, सेवा वापरतोय, त्याचं उत्पन्न अंदाजे राष्ट्रीय उत्पन्नात धरलं गेलं पाहिजे. भावना पोचली का? नक्की कळलं का? नक्की? या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या आपल्या पद्धती होत्या 2. त्यांनी पुढे म्हटलंय पॅराग्राफमध्ये, पुढचा फोटो काढलेला आहे का रे? नाही का? मग बघा, इन इंडिया नॅशनल इन्कम कमिटी, राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑफ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन युजेस इन्कम मेथड फॉर ॲडिंग अप इन्कम अरायझिंग फ्रॉम ट्रेड. ही उत्पन्न पद्धत कुठं वापरली जाते? तर पहिलं कशाचं उत्पन्न मोजण्यासाठी? व्यापार, दुसरं वाहतूक, ट्रान्सपोर्ट, तिसरं प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक, चौथं लिबरल आर्ट्स म्हणजे वेगवेगळी आर्ट्सला काय म्हणता ग? कला, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सार्वजनिक प्रशासन अँड डोमेस्टिक सर्व्हिसेस आणि देशात दिल्या जाणाऱ्या सेवा. या सर्व गोष्टींपासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आपण उत्पन्न पद्धत वापरत असतो. भावना पोचली का? नेक्स्ट मेथड आपण पुढच्या लेक्चरला घेऊ.